नमस्कार, सिटी न्यूज चैनल में आपका स्वागत है। हमारे साथ में जितेंद्र जी जैन जो पदवीधर मतदार संघ से चुनाव लड़ रहे हैं, संजय खोड़के, रंजीत पाटिल, अविनाश चौधरी के साथ में फाइट देते हुए पूरा अपना संपर्क बनाते हुए किस प्रकार से उनको अनुभव है। आप लगातार साल भर से तो इस मतदार संघ में काम कर ही रहे हैं, वोटर्स बनाने से लेके तो वोटर्स को समझाने तक। अभी 15 दिन से एक मत मांगने के लिए, जो आपका जिस चीज के लिए काम इतने सारे मत मांगने के लिए आप लगातार संपर्क में आ रहे हैं, कैसा अनुभव हुआ आपको? क्या आपको लगता कि आपको लोग चुन के देंगे? अमरावती पदवीधर मतदारसंघामध्ये मी एक अराजकीय अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना मी जेव्हा प्रचाराला निघलो तर तेव्हा मला चांगले आणि खूप कटू अनुभवसुद्धा आले। ह्या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ तसा कोणत्याही राजकीय पक्षाकरता नसून संघटनात्मक लेवलवर काम करणाऱ्या लोकांसाठी आहे। ह्या मतदारसंघामध्ये विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार दिले, परंतु ह्या मतदारसंघामध्ये ह्या राजकीय पक्षांनी एक प्रकारे या मतदारसंघामध्ये उमेदवार देऊन एक प्रकारे घटनेचा किंवा संविधानाचा त्यांनी अपमान केला असं मला पदोपदी आणि जागोजागी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात जाणवलं। प्रत्येकांचं म्हणणं, मतदारांचं म्हणणं असं होतं की हा मतदारसंघ निव्वळ संघटनात्मक लेवलवर काम करणाऱ्या लोकांसाठी असल्यामुळे या मतदारसंघामध्ये राजकीय पक्षांनी या मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवार द्यायला नको होता, परंतु दिला। परंतु आम्ही त्या उमेदवाराला, ज्या पक्षांनी घटनाविरोधी किंवा संविधानविरोधी काम केलेलं आहे त्या पक्षांच्या उमेदवाराला आम्ही मतदान कदापि करणार नाही। आणि माझंही असं स्पष्ट मत आहे की जे लोक आपल्या भारतामध्ये संविधान आणि घटनेला मानतात असे लोक ह्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही किंवा ह्या लोकांनी, या मतदारांनी या उमेदवाराला मतदान करू नये अशी माझी धारणा है। यानी कुल मिला के पूरा जो एक आ रहा है, जो वर्तमान अभी विधायक है, जो गृह राज्य मंत्री है, हर आदमी का यानी विरोध उस व्यक्ति के साथ में है। आपने भी जितना भी कहा कि जो वर्तमान में व्यक्ति है, जो राजनीतिक व्यक्ति है, और जैसे आपने बताया कि अपने पद का दुरुपयोग करके वो वोट मांग रहे लोगों से, तो सब लोग यदि उनका विरोध करें तो आपके तो वोट आपस में बटेंगे, फिर आप जीतोगे कैसे? नाही सर, आज जेवढे उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मी सोशल काम, सामाजिक काम, तसेच संघटनात्मक लेवलवर मी जेवढं काम केलेलं आहे, कोणतीही राजकीय पाठबळ नसताना फक्त संघटनात्मक लेवलवर जेवढं मोठं काम केलेलं आहे तेवढं मोठं काम मला नाही वाटत की आज जे लोक उमेदवार आहेत त्याच्यापैकी कोणत्या उमेदवाराने केलं असेल। आज मी जागोजागी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात मी फिरतोय, लोकांच्या भेटीगाठी घेतोय, तर ह्या सरकारविषयी, विद्यमान प्रतिनिधीविषयी एवढा भयानक क्रोध आणि एवढा भयानक आक्रोश आहे की ते म्हणजे त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून न येण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे आणि माझ्यासारख्या अपक्ष आणि अराजकीय उमेदवाराला त्यांनी निवडून आणण्याचा विडा उचललेला आहे। नहीं, अभी जिस बात कर रहे हैं आप, उनके पास में पूरी सिस्टम है, पूरी यंत्रणा है, पूरे कार्यकर्ता है, हर जगह वोटिंग कैंपेनिंग के लिए उनके पास व्यक्ति है, आपको हर जगह खुद को जाना पड़ता है, उनके प्रतिनिधि हर जगह है, तो उनके काम में और आपके काम में तो बहुत फर्क है। वो वोटर्स को ज़्यादा अच्छे तरह से लुभा सकते हैं। उनके साथ में आप कह रहे, तुम्ही म्हणता की त्याच्यासोबत त्यांच्या पार्टीचे कार्यकर्ते आहेत, नहीं दिसत आहे सर। नाही नाही नाही, जागोजागी मनानं काम करणारा कार्यकर्ता त्याच्यासोबत कोणीच नाही आहे। माझ्यासोबत कमी कार्यकर्ते असतील, कमी लोक असतील, परंतु सगळे जीव ओतून आणि माझ्यासाठी दिवस रात्र अहोरात्र मागील 1 महिन्यापासून काम करीत आहे। आणि ह्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये त्यांनी तर स्वतःला झोकून दिलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत, आणि फक्त माझ्यासोबत काम करणारे लोकच नाही, हे जे जवळपास 2,10,000 जे मतदार आहे ह्या 5 जिल्ह्यामध्ये, त्या प्रत्येकांचं असं एक मत बनलेलं आहे की आता आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार नकोच, आपल्याला अराजकीय आणि अपक्ष उमेदवार आणि आपल्याला आपल्याकरता लढणारा 24 तास उपलब्ध असणारा असा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे, हे त्यांचं ठाम मत बनलेलं आहे। आणि तुम्ही जर पाहत असाल तर लोकांनी विविध साधनाचा उपयोग केलेला आहे, जसे होल्डिंग लावणं, मेसेजेस करणं, हे करणं, ते करणं, प्रचार माध्यम आहे, प्रचार माध्यम करणारच लोक, माहिती कसं पडणार नाही तर। हां, तर बरोबर आहे ना। मी म्हणतो की जे उमेदवार आता 2 पक्षाचे बलाढ्य उमेदवार तुम्ही जसं त्यांना म्हणतात की ते त्या 2 लोकांनी ऑलरेडी काम केलेलं आहे, त्यांना एवढा प्रचार करायचं कामच पडलं नव्हतं ना। जर त्यांनी जर काम केलं असतं तर त्यांना एवढा प्रचार करायचं कामच पडलं नसतं। आज मी प्रचार तो लोकसभा तेव्हा काँग्रेसनेही प्रचार केला आणि बीजेपीने प्रचार केला, प्रचार तो करावा लागणार। प्रचाराला आपण कसं सर, जर प्रचारावरून निवडणूक कशी लढविता येते? बरोबर आहे तुमचं म्हणणं,
परंतु जो माणूस काम करतो, ज्याला आपण काम केल्याचं समाधान झालेलं असतं आणि लोकांनाही माहीत असतं की यानं काम केलेलं आहे, त्या माणसाला निवडणुकीमध्ये प्रचार करायचं काम पडलं नाही पाहिजे, असं माझं मत आहे. नाही, आता गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी खूप कामे केली, मंत्री आहे या क्षेत्राचे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझे 5 डिस्ट्रिक्टचे मुख्यमंत्रीची कारभार यांनी दिलेली आहे. त्यांना असं का त्या केलं नाही की त्यांच्या विरोध इतकं झाला? सर, तुम्हाला कसं, लोकांनी काय म्हटलं की काय केलं नाही? सर्वांसाठीच काम केले त्यांनी. खूप मोठी प्रगती पुस्तके छापून दिलेली आहे. त्यांनी प्रगती पुस्तकाचे छापलेलं आहे ते सरकारनं केले. आता सरकारनं तर काम करावंच लागणार आहे ना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. पदवीधर मतदारसंघामध्ये जेव्हा आपण त्यांना प्रतिनिधी म्हणून पाठवलं, तर त्यावेळेस त्यांनी पदवीधरांकरता काय केलं, मला एखादं उदाहरण द्या. अंशकालीन कर्मचाऱ्यांचा विषय आहे, त्यांचे सगळे कर्मचारी आज घरी बसून आहे. त्याच्यानंतर शिक्षकांची पगार निघालेली नाही आहे. कायम अनुदानित विनादानित शाळेचा प्रश्न आहे, त्यांना 20% अनुदान त्यांचे अजून पैसे भेटलेले नाही आहे. कॉन्व्हेंटचा प्रश्न तुम्ही घ्या, 3 वर्षापासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या मुलांना. काँग्रेसच्या राजमध्ये नव्हतं का पहिले? नाही, या पूर्वीच्या काळी याच्या मागची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या अगोदर ह्या मतदारसंघामध्ये आदरणीय पितृतुल्य BT देशमुख साहेबांनी सलग 5 वेळा त्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. ते कोणत्याही पक्षाशी बांधील नव्हते, ते एक संघटनात्मक लेवलवर काम करणारे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते. त्यांनी ह्या मतदारसंघाकरता खूप केलेलं आहे. परंतु मागील 5-6 वर्षापासून हे जे सध्याचे प्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये पदवीधरांकरता, बेरोजगार पदवीधर असो, अभियंते असो, शिक्षक असो, इंजिनियर असो, कोणताही पदवीधर वकील असो, बेरोजगारी असो, कोणत्याही पदवीधर करता त्यांनी कोणत्याच प्रकारचं एखादं ठोस काम केलेलं तुम्ही मला दाखवावं. त्यांनी कोणत्याच प्रकारचं काम केलेलं नाही आहे. सगळ्या मतदारांचा त्यांनी भ्रमनिरास केलेला आहे आणि यावेळेस त्यांना मतदार त्यांची जागा दाखवून देणार. आपल्याला का असं वाटतं की हा क्षेत्र अराजकीय आहे, कोणी अराजकीय माणसाने तिथे जातं? अराजकीय आणि राजकीयमध्ये काय फरक असतं सदनमध्ये? आपली जी संसदीय प्रणाली आहे त्याच्यामध्ये राजकीय पक्षांकरता लोकसभा आणि विधानसभा दिलेली आहे. तसेच अराजकीय लोकांसाठी राज्यसभा आणि विधान परिषद. जिथं लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जे कायदे होतात ते कायदे त्याच्यावर मोहर, त्याला शेवटी मूर्त स्वरूप देण्याचं काम हे विधान परिषदेचं आणि राज्यसभेचं असतं. तर ही धारणाच आहे जुन्या लोकांनी, जी आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्यांना हे अभिप्रेत होतं की हे यांनी केलेले कायदे योग्य असतील, जनतेच्या हितासाठी असतील तर त्याच्यावर शिक्कामोर्तब करावं. आणि याच्यामध्ये राज्यसभा असो का विधान परिषद असो, याच्यामध्ये विचारवंत, साहित्यिक आणि ज्यांनी सगळ्या संघटनात्मक लेवलवर काम केलेलं आहे आणि ज्यांना प्रत्येकाचे प्रश्न अडचणी ह्या माहीत असेल अशाच लोकांनी राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये जावं असं त्यांना अभिप्रेत होतं. तो राजकीय व्यक्ती हा कार्य करू शकते ना सर्व तुम्ही जे म्हटले? राजकीय पक्षाचा एखादा माणूस प्रतिनिधी म्हणून गेल्यानंतर त्याला त्या पक्षाची ध्येय आणि धोरणं ही आडवी येतात. तो पक्षाच्या विरुद्ध या पदवीधरांच्या हिताकरता लढू शकत नाही. पदवीधरांच्या कारण पक्षाची एक लाईन असते, ती लाईन क्रॉस करून तो पदवीधरांच्या हिताकरता लढू शकत नाही. आणि त्याचमुळं म्हणजे तिची मजबुरी झाली ना. ही मजबुरीच आहे ना. माझं तेच म्हणणं आहे की हा जो मतदारसंघ त्यांना लढण्याकरता आहे ना, विधानसभा आहे, लोकसभा आहे, त्यांनी हे जे अराजकीय मतदारसंघ आखून दिलेले आहे, आपल्याला घटनेनं दिलेलं आहे, तर त्या घटनेचा अपमान करून त्यांनी ह्या मतदारसंघात हे जे राजकीय नेतृत्व किंवा राजकीय उमेदवार लादण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि हे लोक जर निवडून आले तर उद्या पदवीधरांच्या हिताकरता हे कोणतेही काम जे मागील 6 वर्षात झालं नाही ते पुढील 6 वर्षात होणार नाही. म्हणून मी मतदारांना आग्रहाची आणि कळकळीची विनंतीही करणार आहे की कोणताही अराजकीय उमेदवार यांनी राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला थारा देऊ नये, त्यांना मतदान करू नये. फक्त आणि फक्त अराजकीय आणि अपक्ष उम्मीदवारालाच यांनी मतदान करावं. अराजकीय जो भी व्यक्ति है आपके हिसाब से उनको वोट दें, भले आपको ना भी दे तो आप दूसरों को वोट दो. बिल्कुल. आप अपने वोट के लिए अराजकीय व्यक्ति वोट के लिए अपील कर रहे हैं. एक छोटा सा ब्रेक, और ब्रेक के बाद में राजकीय अराजकीय व्यक्ति के बीच में क्या फर्क होता है, क्या काम करने में फर्क पड़ता है? जैसे इन्हें बताया कि राजकीय व्यक्ति को उसकी पार्टी के ध्येय के अनुसार चलता है, तो क्या पार्टी का ध्येय जनता के विरोध में जा सकता है? एक छोटे से ब्रेक के बाद
नमस्कार, सिटी न्यूज चैनल पुनः आपका स्वागत है। बात चल रही है जितेंद्र जी से, राजकीय और अराजकीय व्यक्ति में काम करने के स्टाइल में क्या फर्क होता है। उन्होंने जैसे पहले बताया कि पॉलिटिक्स पार्टी कोई रहती तो उसके ध्येय धोरण रहते, उसके अनुसार चलता है। तो क्या कोई भी राजनीतिक पार्टी जनता का नुकसान चाहती है, फिर राजकीय अराजकीय का प्रश्न क्यों निर्माण होता है? मी अगोदरच सांगितलं आपणास की हा मतदारसंघ अराजकीय लोकांसाठी आहे. जेव्हा कोणती गोष्ट लोकांकरता जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो ज्या खात्याचा मंत्री आहे त्याला एकट्याला घेऊन चालत नाही. त्याला संबंधित जेवढे खाते असतील त्या मंत्र्यासोबत मीटिंग घेऊन चर्चा करून, जसं वित्तमंत्री असो किंवा कोणते म्हणजे शेवटी कोणतेही काम कोणते धोरणात्मक निर्णय घेताना शेवटी विषय पैशाचा असतोच. तर हा निर्णय घेताना त्या खात्याच्या मंत्र्याला वित्तमंत्री किंवा मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करावी लागते. परंतु विषय असा आहे की शेवटी आता कसं आहे, हे सगळे लोक राजकीय आपल्याला कोणत्याही निर्णय घेताना त्याचा राजकीय लाभ कसा होईल ह्या गोष्टीकडे ते प्रकर्षानं लक्ष देतात. आता सरकार येऊन जवळपास 2.5 वर्ष झालेली आहे, जवळपास 2.25-2.5 वर्ष झालेली आहे. तर आता जसे पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहे हे फक्त 150-200 रुपये, 125, 125, 150-200 रुपयामध्ये ते रोज काम करतायत. आज सेट नेट झालेल्या लोकांना 150 आणि 200 रुपये पगारामध्ये घर चालवणं, एक घंटे के एक इसके मिलते, पीरियड के मिलते. हा, तर ते तेवढ्या पगारामध्ये त्यांचं भागत नाही आणि कायम त्यांच्यावर टांगती तलवार असते, कधी आपली नोकरी जाईल कधी नाही. दुसरा विषय, मागील काही महिन्यापूर्वी आपल्या ह्या विद्यमान प्रतिनिधींनी असं सांगितलं होतं की ज्या शिक्षकांचा पगार निघालेला नाही 71 दिवसाचा, तो आपण काढू, एका महिन्यात त्यावर निर्णय घेऊ. परंतु अद्यापर्यंत त्याचा निर्णय, तेव्हा ते मंत्री नव्हते. हां, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ह्या लोकांना आता समजा औरंगाबादमध्ये जो मोर्चा झाला, शिक्षकांवर लाठी हल्ला झाला, त्या शिक्षकांना 6 दिवस 8 दिवस ह्या सरकारनं शिक्षकांविषयी जर कळवळा असता तर त्यांची ह्या लोकांनी बेल सुद्धा होऊ दिली नाही. आणि हे खातं, गृहराज्यमंत्री खातं, हे विद्यमान प्रतिनिधीकडे आहे. त्यांनी जर ह्या विषयामध्ये जर विशेष प्रयत्न केले असते आणि जाणीवपूर्वक जर लक्ष घातलं असतं तर त्या लोकांना एका दिवसामध्ये बेल भेटली असती. परंतु ह्या लोकांचं लक्ष बिलकुल अजिबातही कोणत्या बेरोजगार किंवा पदवीधरांकडे किंवा शिक्षकांकडे किंवा कोणत्याही पदवीधरांकडे नाही आहे. त्याचप्रमाणे मागील 2.5 वर्षापासून शासनानं सगळ्या भरतीवर, नोकर भरतीवर बंदी घातलेली आहे. शिक्षकांच्या भरतीवर, शिक्षकांच्या आहे, दुसऱ्याही भरतीवर आहे. आणि जे मागच्या सरकारनं जे लोक लावले होते मानधनावर, त्या लोकांना त्यांनी जवळपास 25,000 ते 30,000 लोकांना त्यांनी कमी केलेले आहेत हे सरकार नवीन आल्यानंतर. म्हणजे एक प्रकारे त्यांनी ह्या पदवीधरांची क्रूर चेष्टा चालवलेली आहे. म्हणजे एकीकडं मोठे सबका साथ सबका विकास म्हणायचं आणि दुसरीकडं नोकर भरतीवर बंदी आणायची आणि जे नोकरीवर आहे त्यांना नोकरीवरून काढून टाकायचं. सरकारकडे फंडिंग नाही ना, तसं मग फंडिंगचे असते ना, सोर्सही पाहिजे ना इन्कमचे. मग नाही, इन्कम आहे ना सर, इन्कम आहे, पण त्यांची मानसिकताच नाही काम करायची. काय असतं, लोक हे जेवढे आमदार खासदार निवडून गेल्यानंतर यांना त्या ज्या गोष्टीकरता आपण निवडून गेलेलो आहे, ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या गोष्टी, ते म्हणजे जे कर्तव्य आहे ते लोक विसरून जातात आणि त्यांचं राजकारण सुरू होतं. प्रत्येक गोष्टीत राजकारण. कोणी आपल्याला मतदान केलेलं आहे, कोणत्या जातीनं, कोणत्या धर्मानं, म्हणजे ह्या लोकांनी फक्त निव्वळ आश्वासनं द्यायची आणि परत इलेक्शन आल्यानंतर परत त्याच भूलथापा मारायचा. हेच मागील 50-60 वर्षापासून चालू आहे आपल्या भारतामध्ये आणि कंटिन्यू हेच चालू राहणार आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे विधान परिषदच्या कोणतेही सदस्यानं सरकारमध्ये सामील नाही व्हावं, सरकारकडून नाही व्हावं. आपण आज निवडून आले, आपल्याला मंत्रीपदची ऑफर आली तर आपण काय करणार? मी मंत्री होऊन कसं होतंय तुम्ही सांगितलं. मी आज सगळ्या मतदारांना सांगू इच्छितो की माझा हा राजकीय पिंड नाही आहे. मी निवडून आल्यानंतर कोणत्याही पक्षामध्ये किंवा कोणत्याही राजकीय संघटनेमध्ये प्रवेश करणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझ्या पाठीशी कोणतेही राजकीय पाठबळ नसताना सुद्धा मी अभियंत्याकरता खूप मेहनत घेतली, त्यांच्याकरता मोठे मोठे लढे उभारले आणि त्यांच्याकरता GR काढले. तशीच मेहनत, तसेच कार्यप्रणाली माझी मी निवडून आल्यानंतर, आमदार झाल्यानंतर सगळ्या पदवीधरांकरता राहील. हे मी सगळ्या पदवीधरांना सांगतो. मंत्रीपद घेणार नाही का? बिलकुल. मी पक्षात आणि कोणत्या संघटनेत बिना पक्षाचे समजा संख्याबळ कमी पडली आणि आपल्याला लालच दिली की भाई तुम्ही मंत्री व्हा, आम्ही तुम्हाला आमच्याकडे सपोर्ट करा, आम्ही तुम्हाला मंत्रीपद देतो. कारण की तुम्ही जे कामे सांगितलं सर्व मंत्री लोक करू शकतात. एखादा तुमचं इंजिनियर तुम्हाला बांधकाम खातं दिलं
तुम्ही पदवीधराकडे लक्ष देऊ शकत नाही, मग काय करणार तुम्ही? मला ह्या निवडणुकीमध्ये मी उभं राहू नये याकरता सुद्धा मला आमिष देण्यात आली, माझ्यावर प्रेशराईज टॅक्टिस झाली, माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु मी माझ्या इच्छाशक्तीच्या आणि जे 2,10,000 मतदार आहेत त्या मतदारांच्या सहकार्यावर आणि त्यांच्या हिमतीवर, त्यांच्या ताकदीवर मी एक आज अराजकीय अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. मला मंत्रिपद किंवा आपण जे म्हणता की कोणतेही आमिष दाखवलं तर मी आजच मतदारांना आश्वस्त करू इच्छितो की मी आमदार म्हणून निवडून 100% येणारच. परंतु निवडून आल्यानंतर मी कोणत्याही पक्षामध्ये, कोणत्याही राजकीय संघटनेमध्ये किंवा कोणतंही मंत्रिपद माझ्या स्वतःकरता स्वीकारणार नाही. आणि आता पण मंत्रिपद स्वीकारणे, कोणती राजकीय संघटनामध्ये जाणार नाही. लोकांना काय म्हणून आपण वोटची अपील करणार? कसे वोट, लोकांना तुम्हाला वोट का द्यावे? माझा बाणा लढवय्या आहे. संघटनात्मक लेवलवर काम करत असताना लोकांची कामं सरकारकडनं, अधिकाऱ्याकडनं असो का मंत्र्याकडनं असो, कशी करून घ्यायची हे मला ज्ञात आहे. आणि कसं असतं, सरकारमध्ये काम करत असताना मी आमदार झाल्यानंतर पदवीधरांची कामं कशी करून घ्यायची हे माझा कार्यक्रम ठरलेला आहे. सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकार तोंड उघडत नाही, कोणाचंही नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ही आपल्याकडं मन आहे. आणि मी अराजकीय अपक्ष उमेदवार जर निवडून आलो तर मला माझ्यावर कोणाचंही बंधन, कोणाचंही नियंत्रण, कोणत्याही पक्षाचं किंवा राजकीय संघटनेचं माझ्यावर नियंत्रण राहणार नाही. माझ्यावर नियंत्रण राहील फक्त मला जे पदवीधर मतदार मला निवडून देतील किंवा इतर जे जवळपास 15 ते 17 लाख पदवीधर आहे या मतदारसंघामध्ये, त्या लोकांचं माझ्यावर नियंत्रण राहील. ते मला प्रश्न विचारतील आणि मला मग म्हणून त्यांच्याकरता काम करावं लागेल. आणि आपण म्हणतोय हा क्षेत्र अराजकीय, पण समर्थन घेताना आपण हे विसरून जातो. आपण राजकीय पक्षाच्या किंवा संघटन जेही कोणते राजकीय पक्षाशी संबंध असं समर्थन घेतलं की नाही घेतलं? मला समर्थन देण्याकरता 2-3 पक्षाचे ऑफर आले होते, परंतु मी साफ त्यांना नकार दिला. मला ज्या अराजकीय ज्या संघटना आहेत, जशा EPS 1995 ही सेवानिवृत्ताची फार मोठी संघटना आहे, जिचे जवळपास ह्या मतदारसंघामध्ये 20,000 मतदार आहेत. त्यांचा सांगा मला सक्रिय पाठिंबा मिळाला. ते लोक स्वतःच्या घरची शिदोरी घेऊन, स्वतःच्या घरचे डबे घेऊन माझा प्रचार करतायत 5 जिल्ह्यामध्ये. तसेच मला शेतकरी संघटनेचं समर्थन मिळालेलं आहे, मला अंशकालीन कर्मचारी संघटनेचं समर्थन, म्हणजे जेवढ्या अराजकीय संघटना आहेत अशा सगळ्यांचं समर्थन मला मिळालेलं आहे. आणि त्या सगळ्यांच्या समर्थनाच्या बळावर, त्यांच्या जोरावर आणि त्यांनी मला जो आशीर्वाद दिलेला आहे आणि देव पाहत आहे त्या आशीर्वादाच्या बळावर मी ही निवडणूक लढवित आहे. आणि मी ही निवडणूक जिंकणार. आणि येत्या 7 तारखेला जो निकाल लागेल त्याच्यामध्ये आपल्याला कळून चुकेल की जितेंद्र यांजन हे आमदार झालेले आपल्याला दिसतील. आपण काय काम करणार पदवीधरसाठी तुम्ही म्हटलं, पण एक्झॅक्टली काम काय, पदवीधर काय पाहिजे त्यांना हे कळलं का? आपण 15 दिवस फिरताना की त्यांची जरूरत काय आहे, त्याची आवश्यकता काय आहे? वेगवेगळ्या घटकांचे, वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. अंशकालीन कर्मचाऱ्यांचा विषय आहे, त्यांना कायमस्वरूपी कायम अनुदानित विनाअनुदानित शाळांचा प्रश्न आहे, त्यांना अनुदान पाहिजे. EPS 1995 ही जी संघटना आहे त्यांचा सेवानिवृत्त लोकांचा जे अबोव 60 आहेत, 60, 61, 65, 70 वर्षाचे लोक, यांना मोजून सर 1,000 ते 2,200 रुपयापर्यंत फक्त पेन्शन मिळते. त्यांचा पैसा शासनाकडं, राज्य शासनाकडं आणि केंद्र शासनाकडं जमा असताना, लाखो रुपये जमा असताना एकेका माणसाचे, आणि त्यांना फक्त पेन्शन मिळते 1,000 ते 2,200 रुपये. त्यांचं कसं भागेल साहेब? 33 रुपये रोजमध्ये एका माणसाचं दिवसभर कसं भागणार तुम्ही सांगा बरं? असे जे खूप भयानक आणि मनाला विषण्ण करणारे मुद्दे आहेत, ह्या मुद्द्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. म्हणजे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं हे जे काम आहे ना, ह्याच्यामध्ये मी स्वतः जातीने लक्ष घालणार आणि ह्या प्रश्नाला वाचा फोडणार. अभी हमारे साथ है जितेंद्र जी जैन, जो अराजकीय क्षेत्र का खुद को घोषित करके वोट मांगना है और राजनीति में जाना है. कितना प्रयास सफल होगा ये वक्त बताएगा. आप हमारे स्टूडियो में आए, आपने जानकारी दी, बहुत बहुत धन्यवाद आपका.